देशातील सर्वात हाय व्होल्टेज अशा महाराष्ट्र विधानसभेचं मतदान पार पडलं। निकालाच्या आधीचा हा एक्झिट पोलचा काळ। महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 288 विधानसभा मतदारसंघाचा हा पहिला वहिला एक्झिट पोल खास तुमच्यासाठी। महाराष्ट्रात कुणाचं सरकार येतंय, कोणत्या जिल्ह्यात काय घडतंय, त्या मतदारसंघात कोण निवडून येते आणि कोण पडतंय, त्याचाच हा महा एक्झिट पोल। तुमच्या जिल्ह्यात मतदारसंघात नेमकं काय घडतंय हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहावा लागेल। हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। सगळ्यात पहिल्यांदा आपण जाऊयात पश्चिम महाराष्ट्रात। सुरुवात करूयात पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यापासून। पुणे शहरात यंदा बऱ्याच अटीतटीच्या लढती आपल्याला बघायला मिळाल्या। यातील कसब्यातून रवींद्र धनगेकर, खडकवासल्यातून भाजपचे भीमराव तापकीर, पर्वतीमधून माधुरी मिसाळ, कोथरूडचे चंद्रकांत पाटील आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डमधून सुनील कांबळे हे भाजपचे 3 चेहरे आपली आमदारकी वाचवण्यात पुन्हा एकदा यशस्वी होताना दिसतायत। मात्र शिवाजीनगरमध्ये या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत दत्ता बहिरट यांच्या रूपानं भाजपचा दुसरा गड काँग्रेसकडे जातोय अशी मतदानानंतरची परिस्थिती आहे। वडगाव शेरीमध्ये पोर्शे कार प्रकरण आणि त्यावरून विरोधकांनी तापवलेलं रान पाहता तुतारीचे बापूसाहेब पठारे यंदा आमदारकीचे मानकरी होत आहेत असं एक्झिट पोल मधून समोर येतंय। तर हडपसरमध्ये अत्यंत अटीतटीच्या अशा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा सामन्यात निकालाचा कल काहीसा प्रशांत जगताप यांच्या बाजूने झुकलेला दिसतोय। थोडक्यात पुणे शहरात एक्झिट पोल नुसार भाजपचे 4, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 2, काँग्रेसचे 2 जागांवर सध्या एक्झिट पोल नुसार आमदार होत आहेत। पिंपरी चिंचवड शहर भागात विद्यमान आमदारांना कल्टी देत चिंचवडमधून शरद पवार गटाचे राहुल कलाटे, भोसरीतून अजित गव्हाणे यांच्या बाजूने एक्झिट पोल झुकलाय। तर पिंपरीत अण्णा बनसोडे आपली आमदारकी वाचवण्यात यशस्वी होताना दिसत आहेत। पुणे ग्रामीण मधील काका विरुद्ध पुतण्या अशा बारामतीच्या लढतीत सध्या तरी अजित पवारच मैदान मारताना दिसत आहेत। मात्र पुरंदर आणि दौंडमध्ये घड्याळाचे काटे बंद पडून तिथं हर्षवर्धन पाटील, रमेश थोरात यांची तुतारी वाजताना दिसते। पुरंदर आणि भोरमध्ये कडवं आव्हान उभं न राहिल्यामुळं संजय जगताप आणि संग्राम थोपटे हे आपल्या हाताचा पंजा विधानसभेत वाजवताना दिसत आहेत। तर दुसऱ्या बाजूला मावळ खोऱ्यात जुन्नर मधून सत्यशील शेरकर, शिरूर मधून अशोक पवार हे तुतारीचा आवाज काढताना दिसत आहेत। सोबतच आंबेगाव मधून अनबिटेबल दिलीप वळसे पाटील पुन्हा एकदा अजित पवार गटाकडून, तर खेड आळंदीत दिलीप मोहिते पाटील आणि मावळ मधून सुनील शेळके हे अगदी काठावर आमदारकी वाचवताना दिसत आहेत। थोडक्यात पुणे जिल्ह्यात तुतारीचे 8, घड्याळाचे 5, भाजपचे 4, काँग्रेसचे 4 आमदार निवडून येत असल्याचं सध्या एक्झिट पोल मधून समोर येतोय। यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा। कोल्हापूर जिल्हा लोकसभेला काँग्रेसच्या ताब्यात गेल्यामुळे विधानसभेला इथल्या 10 विधानसभा मतदारसंघात कमालीची चुरस पाहायला मिळाली। त्यात चंदगडमध्ये अजित पवार गटाचे राजेश पाटील, कोल्हापूर दक्षिण मध्ये काँग्रेसचे ऋतुराज पाटील आणि हातकणंगलेमध्ये काँग्रेसचे राजू आवळे हे 3 नेते आमदारकी टिकवतील। तर कागलमध्ये अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ, शिरोळमध्ये शिंदे गटाचे राजेंद्र पाटील येड्रावकर आणि राधानगरीमध्ये शिंदे गटाच्या प्रकाश आबिटकर यांसारख्या दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागून इथं अनुक्रमे समरजित सिंग घाटगे, गणपतराव पाटील आणि के.पी. पाटील एक्झिट पोल नुसार गुलाल लावताना दिसत आहेत। करवीरमध्ये दिवंगत पी.एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांचा काँग्रेसमधून आणि इचलकरंजीमध्ये राहुल आवाडे यांचा भाजपमधून राजकीय उदय होताना दिसतोय। कोल्हापूर उत्तरमध्ये शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर, शाहूवाडीत ठाकरे गटाचे सत्यजित आबा पाटील हे सुद्धा आमदारकीचा गुलाल उधळतील। एकूणच काय तर एक्झिट पोल नुसार कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात काँग्रेस 4, ठाकरे गटाचे 2, भाजप 1, शरद पवार गटात 1, शिंदे गट 1 आणि अजित पवार गटाला 1 जागा मिळते। यानंतरचा पुढचा जिल्हा येतो तो म्हणजे सांगली जिल्हा। सांगली जिल्ह्याच्या 8 जागांवर ही अत्यंत घासून लढती बघायला मिळतात। इस्लामपूरचे अनबिटेबल जयंत पाटील, शिराळा मतदारसंघाचे मानसिंगराव नाईक, पलूस कडेगावचे विश्वजित कदम, सांगलीत भाजपचे सुधीर गाडगीळ, मिरजेत भाजपचे सुरेश खाडे, जतमध्ये विक्रमसिंग सावंत आमदारकी वाचवण्यात यशस्वी होताना दिसत आहेत। तर तासगाव कोमटे महाकाळमध्ये रोहित पाटील आणि विटा खानापूर येथे सुहास बाबर यांच्या राजकारणाचा उदय होतोय। थोडक्यात काय, लढती घासून असल्या तरी निकालात फार मोठी उलथापालथ बघायला मिळेल अशी शक्यता एक्झिट पोलने नाकारली आहे। एकूणच एक्झिट पोल नुसार सांगलीत यंदा शरद पवार गटाचे 3, काँग्रेसचे 2, भाजपचे 2 आणि शिंदे गटाचा 1 आमदार यशस्वी होईल असं चित्र आहे। या ठिकाणी महाविकास आघाडी बाजी मारताना दिसते। यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा जिल्हा। पश्चिम महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांचं राजकारण सातारा जिल्ह्यातील विधानसभाच्या निमित्तानं टांगणीला लागले। साताऱ्यामध्ये विधानसभेच्या एकूण 8 जागा आहेत, त्यातच
कराड दक्षिण मध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, कराड उत्तर मध्ये शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील, पाटण मध्ये ठाकरे गटाचे शंभूराज देसाई, मान खटाव मध्ये भाजपचे जयकुमार गोरे, वाई मतदारसंघात अजित पवार गटाचे मकरंद पाटील, फलटणचे शरद पवार गटाचे दीपक चव्हाण आणि साताऱ्यात भाजपचे शिवेंद्रराजे भोसले यंदाही आमदारकी शाबूत ठेवतील अशी शक्यता मतदानानंतर दिसून येते. साताऱ्यात एकमेव उलटफेर होऊ शकतो असा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ. कोरेगावात शशिकांत शिंदे 2019च्या पराभवाचा वचपा काढतील आणि शिंदे गटाच्या महेश शिंदे यांना आसमान दाखवतील असं बोललं जात आहे. अतुल भोसले यांच्या रूपानं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना यंदा कडवं आव्हान निर्माण झालं होतं. मात्र ते एक्झिट पोलनुसार आता सेफ झोनमध्ये आहेत. एकूणच काय तर एक्झिट पोलनुसार साताऱ्यात भाजपचे 2, काँग्रेसचा 1, शरद पवार गटाचे 3, शिंदे गट 1 आणि अजित पवार गटाला 1 जागा मिळेल. यानंतरचा पुढचा जिल्हा येतो तो म्हणजे सोलापूर जिल्हा. लोकसभेला माढा आणि सोलापूर या दोन्ही जागा महाविकास आघाडीच्या ताब्यात गेल्यामुळे आता एक्झिट पोल मध्ये इथं महायुतीला बराच सेटबॅक बसताना दिसतोय. जिल्ह्यातील एकूण 11 जागांपैकी मोहोळमध्ये अजित पवार गटाचे यशवंत माने, सोलापूर शहर उत्तर मध्ये भाजपचे विजयकुमार देशमुख, सोलापूर शहर मध्ये भाजपचे देवेंद्र कोटे, अक्कलकोट मध्ये भाजपचे सचिन कल्याण शेट्टी, सोलापूर दक्षिण मधून सुभाष देशमुख, पंढरपूर मधून भाजपचे समाधान आवताडे हे महायुतीचे विद्यमान आमदार आपली आमदारकी टिकवतील असं म्हटलं जातंय. तर माढा, करमाळा, बार्शी, सांगोला आणि माळशिरस या मतदारसंघात धक्कादायक निकाल एक्झिट पोलनुसार समोर आलाय. माढ्यामध्ये शरद पवार गटाचे अभिजित पाटील, करमाळ्यात शरद पवार गटाचे नारायणबा पाटील, बार्शीमध्ये ठाकरे गटाचे दिलीप सोपल, सांगोल्यातून बाबासाहेब देशमुख आणि माळशिरस मधून उत्तमराव जानकर आमदारकीचा गुलाल आपल्या कपाळाला लावतील. अर्थात या पट्ट्यात मोहिते पाटील इफेक्ट महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडताना दिसतोय. म्हणजेच काय तर एक्झिट पोलनुसार सोलापुरात भाजप 5, शरद पवार गट 3, ठाकरे गट 1, अजित पवार गट 1 आणि शेकाप 1 जागा जिंकतोय. यानंतरचा पुढचा जिल्हा येतो तो म्हणजे अहिल्यानगर जिल्हा. सहकार आणि कारखानदारी यांच्या अवतीभोवती फिरणाऱ्या नगरच्या राजकारणात यंदा अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली. एक्झिट पोलनुसार इथल्या या ठिकाणचा निकाल बघायचा झाल्यास संगमनेर मध्ये बाळासाहेब थोरात, शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, कोपरगाव मध्ये अजित पवार गटाचे आशुतोष काळे, नेवासा मध्ये ठाकरे गटाचे शंकरराव गडाख, नगर मध्ये अजित पवार गटाचे संग्राम जगताप, कर्जत जामखेड मधून शरद पवार गटाचे रोहित पवार आणि शेवगाव मध्ये भाजपच्या मोनिका राजळे आपली आमदारकी कायम ठेवतील असं एक्झिट पोलनुसार समोर येते. अकोले मतदारसंघात शरद पवार गटाचे अमित भांगरे आणि श्रीगोंद्यामध्ये भाजपचे विक्रम पाचपुते दणक्यात राजकीय श्रीगणेशा करतील असं चित्र मतदारसंघात आहे. पारनेरमध्ये शरद पवार गटाच्या राणी लंके यांची आमदारकी सुद्धा फिक्स मानली जाते. श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचे हेमंत ओगळे जायंट किलर ठरतील, तर राहुरीमध्ये भाजपचे शिवाजीराव कर्डिले आमदारकीचा गुलाल उधळतील. म्हणजेच काय तर एक्झिट पोलनुसार अहिल्यानगर मधील 12 जागांपैकी भाजपला 4, शरद पवार गट 3, ठाकरे गट 1, अजित पवार गट 2 आणि काँग्रेस 2 जागांवर एक्झिट पोलनुसार लीडवर दिसते. थोडक्यात पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 70 जागांपैकी महाविकास आघाडीला तब्बल 39 तर महायुतीला 31 जागा मिळताना दिसत आहेत. यानंतर आपण जाऊयात उत्तर महाराष्ट्रात. सगळ्यात पहिला जिल्हा येतो तो म्हणजे नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्कलकुवामध्ये केसी पाडवी, नंदुरबारचे विजयकुमार गावित हे एक्झिट पोलनुसार आघाडीवर दिसत आहेत. शहाद्यामध्ये राजेंद्र गावित, नवापूरचे भरत गावित या एक्झिट पोलनुसार जिंकताना दिसत आहेत. थोडक्यात काँग्रेसच्या बाजूने झुकलेला लोकसभेचा निकाल यंदा विधानसभेलाही कंटिन्यू पाहायला मिळतोय. एक्झिट पोलनुसार नंदुरबार मधील 4 पैकी काँग्रेस 2, भाजप 1 तर शिवसेना शिंदे गट 1 जागावर जिंकताना दिसते. पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे धुळे जिल्हा. धुळे जिल्ह्यात धुळे ग्रामीणचे कुणाल पाटील, शहरमधून अनिल गोटे, गडाच्या चिन्हावर सिंदखेडामधून संदीप बेडसे एक्झिट पोलनुसार जिंकतात. तर शिरपूर मतदारसंघाची लढत मात्र अटीतटीची होताना दिसते. साक्रीत काँग्रेसचे प्रवीण चौरे यांच्या बाजूने एक्झिट पोल झुकलेला दिसतोय. मंजुळा गावित आणि शिंदे गटासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो. शिरपूर मतदारसंघात यंदा भाजपचे आमदार काशीराम पावरा प्लस मध्ये जाताना दिसत आहेत. एक्झिट पोलनुसार धुळ्यातील 5 पैकी भाजपला 1, काँग्रेसला 2, उद्धव ठाकरे गट 1 आणि शरद पवार गट 1 अशा जागा सध्या मिळताना दिसत आहेत. पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे जळगावचा. जळगाव जिल्ह्याच्या 11 जागांवर ही बरीच टशन पाहायला मिळाली. नुकत्याच हाती आलेल्या एक्झिट पोलनुसार इथल्या सर्वच्या सर्व 11 जागांचं चित्र स्पष्ट झालंय. त्यामध्ये चोपड्यातून उद्धव ठाकरे गटाचे प्रभाकर सोनवणे, रावेरमधून धनंजय चौधरी हे विजयी होताना दिसत आहेत.
अर्थातच चौधरी यांची चौथी पिढी या एक्झिट पोलनुसार विधानसभेत प्रवेश करताना दिसेल. भुसावळमध्ये मात्र भाजपच्या संजय सावकारे यांना पराभवाचा दणका देत काँग्रेसचे राजेश मानवतकर यांच्या बाजूने पोल झुकलेला दिसतोय. जळगाव शहरमध्ये सुरेश भोळे हे आपली आमदारकी वाचवताना दिसत आहेत. मात्र ग्रामीण मध्ये धक्कादायकरित्या गुलाबराव पाटील यांना गुलाबराव देवकर एक्झिट पोल मध्ये वरचढ ठरताना दिसत आहेत. सोबतच अमळनेर मधून अजित पवार गटाचे अनिल पाटील, पाचोळ्यामधून वैशाली सूर्यवंशी, जामनेर मधून गिरीश महाजन यांच्या बाजूने एक्झिट पोल आलेला आहे. मात्र भाजपचे संकट मोचक समजल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांचे संकट मोचक म्हणून ओळख असणारे मंगेश चव्हाण यांच्यापेक्षा उन्मेष पाटील यंदा वरचढ ठरताना दिसत आहेत. मुक्ताईनगरमध्ये 2019च्या पराभवाचे उट्टे काढत नाताभाऊ किमान एक्झिट पोल पुरते तरी आपल्या कन्येला म्हणजेच रोहिणी खडसे यांना विधानसभेवर पाठवताना दिसतात. एक्झिट पोलनुसार जळगावमधील 11 पैकी शरद पवार गट 3, उद्धव ठाकरे गट 3, काँग्रेस 2, भाजप 2, अजित पवार गट एका जागेवर एक्झिट पोलमध्ये जिंकतोय. पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा. राज्यातील सर्वात महत्त्वाचा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याला ओळखलं जातं. त्यामुळे यंदा नाशिक जिल्ह्यातील एक्झिट पोलचे आकडे सर्वांना आश्चर्यचकित करणारे आहेत. नाशिक ग्रामीण मधील सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ येतो तो म्हणजे येवला. येवला मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणाची झळ बसली आहे असं एक्झिट पोलच्या निकालावरून स्पष्ट होते. त्यांचे विरोधक माणिकराव शिंदे हे तुतारीकडून विजयी होत आहेत असा एक्झिट पोलचा अंदाज सांगतोय. त्यानंतर दुसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे नांदगावचा. विद्यमान आमदार सुहास कांदे हे समीर भुजबळ यांना पराभूत करून दुसऱ्यांदा आमदार बनतायत. तर मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार दादा भुसे यांचा विजय फिक्स समजला जातोय. आमदार भुसे यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे उद्धव ठाकरे गटाचे अद्वै हिरे हे यंदाही पराभूत होताना दिसत आहेत. तर मालेगाव मध्य हा मुस्लिम बहुल मतदारसंघात विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल हे दुसऱ्यांदा विजयी होताना दिसत आहेत. तर बागलांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दीपिका चव्हाण या विजयी होताना दिसत आहेत. कळवण मतदारसंघात आमदार नितीन पवारांचा यंदा कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार जे.पी. गावित हे पराभव करत आहेत असं एक्झिट पोल मधून समोर येते. यानंतर कांदा उत्पादक मतदारसंघ म्हणून ज्या मतदारसंघांना ओळखलं जातं त्या चांदवडमध्ये राहुल आहेर हे दुसऱ्यांदा आमदार होत आहेत. सिन्नरमध्ये अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यंदा हॅट्रिक मारताना दिसत आहेत. निफाड मतदारसंघाचे विद्यमान आमदार दिलीप बनकर आहेत. त्यांचा यंदा उद्धव ठाकरे गटाचे अनिल कदम पराभव करत असल्याचा एक्झिट पोल मधून पुढे येतोय. दिंडोरीत अजित पवार गटाकडून आमदार नरहरी झिरवाळ यांचेही यंदा आमदारकी फिक्स समजली जाते. तर देवराळीत उद्धव ठाकरे गटाचे योगेश घोलप यांना आमदारकीचा गुलाल लागतोय. तर इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार हिरामन खोसकर आणि लकी भाऊ जाधव यांच्या लढतीत हिरामन खोसकर हे विजय होत आहेत. नाशिक शहरातील मतदारसंघाचा एक्झिट पोल पाहिला तर नाशिक पूर्व मतदारसंघातून भाजपचे आमदार राहुल ढिकले हे दुसऱ्यांदा आमदार होत आहेत असं एक्झिट पोल मधून समोर येतोय. तर नाशिक पश्चिम मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर हे आमदार सीमा हिरे यांचा पराभव करत नाशिक पश्चिमचे आमदार बनतायत. तर नाशिक मध्य मतदारसंघात आमदार देवयानी फरांदे या हॅट्रिक करतील असं एक्झिट पोल मधून समोर येत आहे. एक्झिट पोलनुसार शरद पवार गट 2, अजित पवार गट 3, उद्धव ठाकरे गट 3, भाजप 3, एकनाथ शिंदे गट 2, MIM 1, CPM 1 जागा जिंकेल असं एक्झिट पोलचा आकडा सांगतोय. तर असा आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यातील एक्झिट पोलचा अंदाज. यानंतर आपण जाऊयात मराठवाड्यात. मराठवाड्यातला पहिला जिल्हा तो म्हणजे धाराशिवचा. अवघ्या 4 जागा असणाऱ्या जिल्ह्यातील राजकीय टशन मात्र भल्या भल्यांचा घाम फोडते. सर्वात आधी पाहूयात परंडा मतदारसंघाबाबत. तर या ठिकाणी शिंदे गटाचे विद्यमान आमदार तानाजी सावंत यांना धोबीपछाड देत शरद पवार गटाचे राहुल मोठे आमदार होताना दिसत आहेत. मात्र उमरगामध्ये शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले, तुळजापूरमध्ये भाजपचे राणा जगजितसिंग पाटील आणि उस्मानाबाद मतदारसंघातून ठाकरे गटाचे कैलास पाटील हे 3 जण मात्र आपली आमदारकी कायम ठेवण्यात यशस्वी होतील असं बोललं जात आहे. म्हणजेच काय तर एक्झिट पोल नुसार धाराशिव जिल्ह्यात शरद पवार गटाचा 1, भाजप 1, ठाकरे गट 1 आणि शिंदे गटाचा 1 आमदार यंदा निवडून येतोय. यानंतर येतो तो म्हणजे हिंगोली जिल्हा. हिंगोली जिल्हा अवघ्या 3 मतदारसंघाचा हा जिल्हा तसा शिंदे गटाच्या संतोष बांगर यांच्यामुळे सतत चर्चेत असतो. यंदा मात्र याच संतोष बांगर यांची आमदारकी एक्झिट पोल नुसार धोक्यात आहे. कळमनुरी मतदारसंघातून ठाकरे गटाचे संतोष टारवे यंदा इतिहास घडवतील अशी मतदारसंघात चर्चा आहे.
हिंगोली विधानसभेत ठाकरे गटाच्या रुपाली पाटील या सुद्धा भाजपच्या विद्यमान आमदारांना धक्का देतील। याशिवाय वसमत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयप्रकाश दांडेगावकर विजयी होण्याची शक्यता जास्त आहे। एकूणच काय तर एक्झिट पोल नुसार हिंगोली जिल्ह्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व बघायला मिळते। त्यात ठाकरे गटाला 2, शरद पवारांच्या गटाला 1 जागेवर यश मिळताना दिसतंय। यानंतर येतो तो नांदेड। नांदेड जिल्ह्यातील एक्झिट पोल नुसार किनवटमध्ये शरद पवार गटाचे प्रदीप नाईक, हदगावमध्ये काँग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकर, भोकरमधून अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण या भाजपकडून आमदार होताना दिसत आहेत। तर नांदेड उत्तर मधून शिंदे गटाचे बालाजी कल्याणकर, नांदेड दक्षिण मध्ये काँग्रेसचे मोहन हंबर्डे, लोहा मतदारसंघात अजित पवार गटाचे प्रताप चिखलीकर, नायगाव मध्ये काँग्रेसच्या मिनल पाटील खतगावकर, देगलूर मधून भाजपचे जितेश अंतापूरकर, मुखेड मध्ये भाजपचे तुषार राठोड आमदार होत आहेत। एकूणच काय तर एक्झिट पोल नुसार नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला 3, भाजपला 3, शरद पवार यांच्या गटाला 1, अजित पवार गटाला 1 आणि शिंदे गटाला 1 जागेवर यश मिळू शकतं। पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड। मराठा आंदोलनाची सुरुवात जरी जालन्यातून झाली असली तरी सर्वाधिक धग बसली ती बीड जिल्ह्याला। असाच काहीसा निकाल सध्या एक्झिट पोल मधून ही प्रतिबिंबित होताना दिसतोय। लोकसभेला पंकजा मुंडे यांचा दणक्यात पराभव झाल्यानंतर शरद पवारांच्या फिल्डिंगमुळे परळीत धनंजय मुंडे ही एक्झिट पोल नुसार पराभूत होताना दिसत आहेत। राजेसाहेब देशमुख इथून विजयी होतील असं एक्झिट पोलचं म्हणणं आहे। माजलगाव मधून अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके यांना अपक्ष उमेदवार रमेश आडसकर विजयी फाईट देतील असा अंदाज सांगतोय। बीडमध्ये शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर, आष्टीमधून भाजपचे सुरेश धस तर गेवराई मधून अजित पवार गटाचे विजयसिंग पंडित हे यंदा आपली आमदारकी कायम ठेवतील असं बोललं जात आहे। तर केज मधून शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठे इतिहास घडवताना दिसतील। एकूणच काय तर एक्झिट पोल नुसार बीड मधील 6 विधानसभेच्या जागांपैकी अजित पवार गटाला 2, शरद पवार गटाला 3 आणि भाजपला अवघी 1 जागा जिंकता येईल। थोडक्यात एक्झिट पोल नुसार जरांगे फॅक्टरमुळे बीड जिल्ह्यात कशीबशी 1 जागा जिंकण्यात भाजपला यश येताना दिसतंय। यानंतरचा येतो तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा। शिवसेना फुटीनंतर जिल्ह्यात जवळपास सर्व ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला। कन्नड मतदारसंघात ठाकरे गटाचे उदयसिंग राजपूत, संभाजीनगर पश्चिम मध्ये शिंदे गटाचे संजय शिरसाट, संभाजीनगर मध्य मधून शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल हे 3 जण आमदारकी शाबूत ठेवतील। तर फुलंब्री मधून काँग्रेसचे विलास अवताडे, छत्रपती संभाजीनगर पूर्व मधून MIM चे इम्तियाज जलील, पैठण मतदारसंघातून शिंदे गटाचे विलास भुमरे, गंगापूर मधून शरद पवार गटाचे सतीश चव्हाण, वैजापूर मतदारसंघातून ठाकरे गटाचे दिनेश परदेशी, सिल्लोड मधून ठाकरे गटाचे सुरेश बनकर एक्झिट पोल नुसार बाजी मारताना दिसत आहेत। एकूणच काय तर एक्झिट पोल नुसार छत्रपती संभाजीनगर मध्ये शिंदे गटाचे 3, ठाकरे गटाचे 3, शरद पवार गटाचा 1, MIM चा 1 आणि काँग्रेसचा 1 आमदार एक्झिट पोल नुसार जिंकताना दिसतोय। थोडक्यात जिल्ह्यावर दोन्ही शिवसेनेचा समसमान प्रभाव राहताना दिसतोय। पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी। परभणी जिल्ह्याबाबत सांगायचं झाल्यास एकूण 4 विधानसभा मतदारसंघ परभणीत आहेत। परभणीमध्ये ठाकरे गटाचे राहुल पाटील, गंगाखेडमध्ये रासपचे रत्नाकर गुट्टे आणि पाथरीमध्ये काँग्रेसचे सुरेश वरपुडकर हे आपल्या आमदारकी वाचवण्यात पुन्हा एकदा यशस्वी होताना दिसत आहेत। तर जिंतूरमध्ये शरद पवार गटाचे विजय भांबळे हे भाजप उमेदवार मेघना बोर्डीकर यांना पराभवाचा धक्का देत मतदारसंघात तुतारी वाजवतील असं चित्र मतदारसंघात आहे। एक्झिट पोल नुसार परभणी जिल्ह्यात ठाकरे गट 1, काँग्रेस 1, शरद पवार गट 1 आणि राष्ट्रीय समाज पक्षाला 1 जागा मिळताना दिसते। महायुतीचा मतदारसंघातून पुरता सुपडा साफ झालेला दिसतोय। यानंतर येतो तो म्हणजे लातूर। लातूर जिल्ह्याबाबत सांगायचं झाल्यास देशमुख कुटुंबाचा हा बालेकिल्ला। लोकसभेला काँग्रेसचा खासदार निवडून आल्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास विधानसभेला सुद्धा चांगलाच वाढलेला दिसतोय। मात्र या ठिकाणचा निकाल बघायचा झाल्यास लातूर ग्रामीण मधून काँग्रेसचे धीरज देशमुख, लातूर शहर मध्ये काँग्रेसचे अमित देशमुख, अहमदपूर मध्ये अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील, निलंगा मतदारसंघातून भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर आणि औसामधून भाजपचे अभिमन्यू पवार हे 5 आमदार यंदाही विजयाचा गुलाल उधळतील। तर उदगीरमध्ये मात्र दादा गटाच्या संजय बनसोडे यांना पराभवाचा धक्का बसून त्या ठिकाणी शरद पवार गटाचे सुधाकर भालेराव आमदार होतील असं म्हटलं जाते। म्हणजेच काय तर एक्झिट पोल नुसार लातूर जिल्ह्यात काँग्रेसला 2, भाजपला 2, शरद पवार गट 1 आणि अजित पवार गटाला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे। आता येऊयात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून धुमसत असणाऱ्या जालना जिल्ह्याकडे।
मराठा आंदोलनाचा फटका रावसाहेब दानवेंना लोकसभेला बसल्यानं यंदाही अनेकांची आमदारकी गॅसवर आहे. जालन्यामध्ये काँग्रेसचे कैलास गोरंट्याल, घनसावंगीमध्ये शरद पवार गटाचे राजेश टोपे, तर परतूरमध्ये भाजपचे बबनराव लोणीकर आपली आमदारकी एक्झिट पोल नुसार वाचवताना दिसत आहेत. तर भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे यांना शरद पवार गटाचे चंद्रकांत दानवे धूळ चारताना दिसत आहेत. तर बदनापूरमध्ये सुद्धा शरद पवार गटाचे बबलू चौधरी आघाडी मारतील असं एकंदरीत चित्र आहे. एकूणच काय तर एक्झिट पोल नुसार जालन्यात शरद पवार गटाला 3, भाजपला 1 आणि काँग्रेसला एका जागेवर विजय मिळेल. थोडक्यात काय तर मनोज जरांगे इफेक्ट इथं किमान एक्झिट पोल नुसार तरी माहितीच्या मुळावर उठलेला दिसतोय. यानंतर आपण जाऊयात विदर्भात. विधानसभेचा विदर्भातील एक्झिट पोल नुसार कल पाहिला तर यंदाही महाविकास आघाडी ही विदर्भामध्ये आघाडीवर असल्याचं चित्र दिसतंय. यात पहिला जिल्हा येतो तो म्हणजे बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्याचा एक्झिट पोल पाहिला तर यात पहिला मतदारसंघ येतो तो म्हणजे मलकापूर विधानसभा मतदारसंघ. मलकापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश एडके हे एक्झिट पोलमध्ये विजयी होताना दिसत आहेत. यंदाही माजी आमदार चैनसुख संचेतींना यांना धोबीपछाड दिलाय. तर बुलढाणा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना उद्धव ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांनी पराभवाची धूळ चारलेली दिसते असाच एक्झिट पोल सांगतोय. तर सिंदखेड राजा मतदारसंघाचे राजेंद्र शिंगणे हे परत आमदार बनतायत. तर मेहकर मतदारसंघाचे आमदार संजय रायमुलकर हे शिवसेना शिंदे गटाकडून तिसऱ्यांदा हॅट्रिक मारतायत. खामगाव मधून आकाश फुंडकर आणि जळगाव जामोद मतदारसंघातून संजय कुटे या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता एक्झिट पोल मधून समोर येते. तर चिखली विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार श्वेता महाले यांचा पराभव राहुल बोंद्रे करताना दिसत आहेत. बुलढाण्यात एकूण 7 जागांपैकी काँग्रेस 2, भाजप 2, शिवसेना शिंदे गट 1 आणि शरद पवार गटाला 1, उद्धव ठाकरे गटाला 1 अशा जागांवर एक्झिट पोल नुसार आघाडी मिळते. यानंतर दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे अकोला. अकोला जिल्ह्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर बाळापूर मतदारसंघातून आमदार नितीन देशमुख परत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आमदार होत आहेत. तर अकोटमध्ये प्रकाश भारसाकळे हे महेश गंगणे यांचा पराभव करत यंदा हॅट्रिक मारतील. तर अकोला पश्चिम मधून काँग्रेसचे साजिद खान हे विजय होतील असं एक्झिट पोल नुसार समोर आलंय. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे सम्राट डोंगरदिवे हे विजय होतील अशी शक्यता एक्झिट पोल नुसार समोर येते. तर अकोला पूर्व मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचे गोपाल दातकर तर भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांच्या लढतीत गोपाल दातकर हे विजय होताना दिसत आहेत. एक्झिट पोल नुसार भाजप 1, काँग्रेस 1, शरद पवार गट 1, उद्धव ठाकरे गट 2 जागांवर एक्झिट पोल नुसार विजय होतील. यानंतरचा जिल्हा येतो तो म्हणजे वाशिम जिल्हा. वाशिम जिल्ह्यात 3 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात वाशिम मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सिद्धार्थ देवळे हे विजयी होत आहेत. तर रिसोड मधून अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख हे आमदार अमित झनक यांचा पराभव करून विजयी होताना दिसत आहेत. तर कारंजा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे याज्ञ पाटणी यांचा विजय पक्का झालाय असं वाशिमचा निकाल एक्झिट पोल मधून दिसतोय. वाशिम जिल्ह्याचं एकूण चित्र महाविकास आघाडीच्या बाजूने सरकताना दिसतंय. एक्झिट पोल नुसार वाशिम मध्ये 3 पैकी उद्धव ठाकरे गट 1, शरद पवार गट 1, अपक्ष 1 अशा जागा एक्झिट पोल नुसार जिंकतायत. अमरावती जिल्ह्याचा एक्झिट पोल पाहिला तर धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार वीरेंद्र जगताप हे आमदार प्रताप अडसद यांचा पराभव करत विजयी होत आहेत. तर अचलपूर मधून प्रहार जनशक्ती पार्टीचे बच्चू कडू हे बबलू देशमुख यांचा पराभव करून 5व्यांदा आमदारकी पटकावत आहेत. तर अमरावतीतून काँग्रेसचे उमेदवार सुनील देशमुख हे आमदार सुलभा घोडके यांचा पराभव करून आमदार होत आहेत. तर बडनेरा विधानसभा मतदारसंघातून आमदार रवी राणा यांना धक्कादायकरित्या पराभवाचा सामना करावा लागतोय. तिवसा मतदारसंघातून 4थ्यांदा काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आमदार बनतायत. तर दर्यापूर मधून उद्धव ठाकरे गटाचे गजानन लवटे निवडून येत आहेत. तर मेळघाट मधून काँग्रेस पक्षाचे उमेदवार हेमंत चिमोटे तर मोर्शीतून अजित पवार गटाचे देवेंद्र भुयार हे विजयी होताना दिसत आहेत. यंदा अमरावतीत एक्झिट पोल मध्ये तरी भाजप काही खातं उघडताना दिसलं नाहीये असा अमरावती जिल्ह्याचा एक्झिट पोल समोर आलाय. अमरावती जिल्ह्यात एकूण 8 जागांपैकी काँग्रेसला 4, अजित पवार गटाला 1, उद्धव ठाकरे गटाला 2 जागा तर प्रहारला 1 जागा असा एक्झिट पोलचा अंदाज सांगतोय. यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्याचा एकूण आढावा बघितला तर यवतमाळमध्ये महायुती पुढे सरकताना दिसते. वणीमध्ये संजय रेड्डी बोतकुरवार, राळेगाव मतदारसंघातून काँग्रेसचे माजी मंत्री वसंतराव पुरके, यवतमाळमध्ये माजी मंत्री मदन येरावार हे विजय होताना दिसत आहेत.
तर दिग्रस दारवा मतदारसंघात मंत्री संजय राठोड यांचा पराभव होत असल्याचा एक्झिट पोल मधून समोर आले। यंदा दिग्रस दारव्याचे आमदार माणिकराव ठाकरे होत आहेत। तर पुसद मतदारसंघात यंदाही नाईक कुटुंब आपला गड कायम ठेवताना दिसत आहेत। इथं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक दुसऱ्यांदा आमदार बनतील असं एक्झिट पोल मधून समोर येत आहे। आरणीत काँग्रेसचे जितेंद्र मोघे हे उमेदवार विजयी होत दिसत आहेत। तर उमरखेड मतदारसंघात भाजपचे किशन वानखेडे हे विजयी होतील असं एक्झिट पोल मधून समोर येत आहे। यवतमाळमध्ये एक्झिट पोलनुसार 7 पैकी भाजपला 3, काँग्रेसला 3, अजित पवार गटाला एका जागेवर लीड मिळताना दिसतंय। या पुढचा जिल्हा येतो तो म्हणजे वर्धा। विदर्भातील वर्धा जिल्ह्याचा निकाल पाहिला तर आर्वी मतदारसंघातून मयुरा काळे, देवळी मतदारसंघातून काँग्रेसचे रणजित कांबळे, हिंगणघाट मतदारसंघातून शरद पवार गटाचे अतुल वंदिले, तर वर्ध्यातून काँग्रेस पक्षाचे शेखर शेंडे यांच्यावर यंदा विजयाचा गुलाल पडतोय असं एक्झिट पोलचं म्हणणं आहे। वर्धा जिल्ह्याचा निकाल हा 100% महाविकास आघाडीच्या बाजूने लागताना दिसतोय। एक्झिट पोलनुसार वर्ध्यातील 4 पैकी काँग्रेस 2 तर शरद पवार गटाला 2 जागांवर विजय मिळत आहे। यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा येतो तो म्हणजे नागपूर। नागपूर जिल्ह्याचे निकालाचं चित्र पाहिलं तर यंदा काँग्रेस आणि भाजपला समसमान जागा मिळतील अशी परिस्थिती मतदारसंघात आहे। जिल्ह्यात देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, नितीन गडकरी हे भाजपचे महत्त्वाचे चेहरे म्हणून ओळखले जातात। गडकरी फडणवीस यांच्या होमटाउन मध्ये भाजपला एकतर्फी यश मिळेल असं काहीच एक्झिट पोल मध्ये दाखवलं जात नाहीये। नागपूरचा एक्झिट पोल पाहायचा झाला तर पहिला आणि महत्त्वाचा मतदारसंघ येतो तो म्हणजे नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 20 वर्षापासून प्रतिनिधित्व करतायत। एक्झिट पोल मध्ये यंदाही देवेंद्र फडणवीसच निवडून येतील असं एक्झिट पोल मधून समोर येत आहे। तर काटोल मतदारसंघात यंदा विद्यमान आमदार अनिल देशमुख हे निवडणूक न लढवता त्यांच्याऐवजी त्यांचा मुलगा सलील देशमुख हे निवडणूक लढवत होते। एक्झिट पोल मध्ये तर सलील देशमुख हे विजय होत आहेत। सावनेर मतदारसंघात माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार या विजयी होत आहेत। हिंगणा मतदारसंघातून आमदार समीर मेघे, तर उमरेड मतदारसंघातून काँग्रेसचे संजय मेश्राम, नागपूर दक्षिण मधून भाजपचे मोहन मते, नागपूर पूर्व मतदारसंघातून आमदार कृष्णा खोपडे, नागपूर मध्य मधून भाजपचे प्रवीण दडके, तर नागपूर पश्चिम मतदारसंघातून विकास ठाकरे हे सलग दुसऱ्यांदा विजयी होत आहेत। तर नागपूर उत्तर मधून माजी मंत्री नितीन राऊत, कामठी मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रामटेक मधून शिवसेना शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल हे विजय होत आहेत असं एक्झिट पोल सांगतोय। नागपूर जिल्ह्याचा एकत्रित आढावा घेतला तर निम्म्या जागेवर भारतीय जनता पार्टी विजय होताना दिसते। एक्झिट पोलनुसार नागपूर मधल्या एकूण 12 पैकी 6 जागांवर भाजपा, तर काँग्रेस 4 जागांवर, तर शरद पवार गट 1, एकनाथ शिंदे गट एका जागेवर विजय होताना दिसतोय। यानंतर भंडारा जिल्हा पाहूयात। भंडारा जिल्ह्याचं एकूण राजकीय चित्र पाहिलं तर तुमसर मतदारसंघातून शरद पवार गटाचे चरण वाघमारे, तर भंडाऱ्यातून काँग्रेस पक्षाच्या पूजा ठावकर, साकोली मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विजय होताना दिसतोय। यंदा भंडाऱ्यात महाविकास आघाडी एक हाती वर्चस्व मिळेल असं चित्र दिसतंय। एक्झिट पोलनुसार भंडारा जिल्ह्यातील 3 पैकी काँग्रेस 2, तर शरद पवार गट एका जागेवरती विजय होताना दिसतोय। पुढचा जिल्हा येतो तो म्हणजे गोंदिया जिल्हा। गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात यंदा प्रफुल्ल पटेल यांचा मात्र कस लागणार आहे। एक्झिट पोलनुसार मोरगाव अर्जुनी मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दिलीप बनसोड, तिरोडा मतदारसंघात आमदार विजय रहांगडाले, तर गोंदियात भाजपचे आमदार विनोद अग्रवाल, आमगाव मतदारसंघात भाजपचे संजय पुरम हे एक्झिट पोल मध्ये विजय होताना दिसत आहेत। एक्झिट पोलनुसार गोंदियातील 4 पैकी भाजप 3, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1 जागा एक्झिट पोलनुसार मिळते। यानंतर गडचिरोली जिल्हा पाहूयात। महाराष्ट्राच्या अगदी शेवटच्या टोकावर असलेला जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा। गडचिरोली जिल्ह्याचं राजकीय चित्र पाहिलं तर यंदा भाजपचा प्रभाव राहील असं सध्याचं चित्र दिसतंय। आरमोरी मतदारसंघातून भाजपकडून यंदा कृष्णा गजबे हे विजयी होत आहेत, तर गडचिरोली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे मनोहर पोरेटी, तर अहेरी मतदारसंघातून भाग्यश्री आत्राम या एक्झिट पोलनुसार विजयी होताना दिसत आहेत। अहेरी मतदारसंघात विद्यमान आमदार धर्मराज बाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी निवडणूक लढवली होती। एक्झिट पोलनुसार गडचिरोली जिल्ह्यातील 3 मतदारसंघांपैकी भाजप 1, काँग्रेस 1, तर शरद पवार गट 1 जागेवरती जिंकताना दिसतोय। विदर्भातील शेवटचा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा। चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। त्यात महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ। ब्रह्मपुरीमध्ये यंदा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे विजय होताना दिसत आहेत, तर राजुरा मतदारसंघातून शेतकरी नेते वामनराव चटप हे सुद्धा एक्झिट पोलमध्ये विजय होताना दिसत आहेत।
चंद्रपूरमध्ये आणखीन एक महत्त्वाचा मतदारसंघ येतो, तो म्हणजे बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघाचे आमदार राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत। एक्झिट पोल मध्ये मुनगंटीवार विजयी होताना दिसत आहेत। तर चिमूर मतदारसंघात काँग्रेसचे सतीश वारजूकर, तर चंद्रपूर मधून आमदार किशोर जोरगेवार आणि वरोरा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रवीण काकडे यंदा एक्झिट पोल नुसार विजयी होताना दिसत आहेत। एक्झिट पोल मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 6 पैकी काँग्रेस 3, भाजप 2 तर अपक्ष एका जागांवरती जिंकताना दिसत आहेत। एकूण एक्झिट पोल नुसार विदर्भामध्ये 37 जागांवरती महाविकास आघाडी जिंकत आहे, तर महायुतीला अगदी 23 जागांवरती यश मिळत आहे। तर 2 ठिकाणी अपक्ष उमेदवार सुद्धा जिंकताना एक्झिट पोल मध्ये दाखवण्यात आले। त्यामुळे यंदा विदर्भात सुद्धा महाविकास आघाडीचीच हवा आपल्याला पाहायला मिळते। यानंतर आपण जाऊयात कोकणात। कोकण पट्ट्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील हाती आलेल्या एक्झिट पोलचा आता विचार करूयात। कोकणात सिंधुदुर्ग मध्ये राणा पिता पुत्र आणि इतर सर्व ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा प्रमुख लढती पाहायला मिळतात। आता विधानसभेला तरी कोकणाने उद्धव ठाकरेंच्या मशालीला तारलंय का ते समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिला जिल्हा येतो तो म्हणजे रायगड जिल्हा। रायगडमध्ये विधानसभेच्या 7 जागा आहेत। त्यापैकी पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर, कर्जतमध्ये शिंदेगडाचे महेंद्र थोरवे, अलिबाग मधून शिंदेगडाचे महेंद्र दळवी, उरणमध्ये महेश बालदी, श्रीवर्धनमध्ये अजित पवार गटाच्या अजिती तटकरे, महाडमध्ये शिंदेगडाचे भरत शेठ गोगावले आपली आमदारकी पुन्हा एकदा कायम ठेवतील। पेणमध्ये मात्र ठाकरे गटाचे प्रसाद भोईर जायंट किलर ठरण्याची शक्यता आहे। म्हणजेच काय तर एक्झिट पोल नुसार रायगड जिल्ह्यात महायुती आपला दबदबा कायम राखेल। यामध्ये भाजपला 2, शिंदे गटाला 3, अजित पवार गटाला 1 आणि ठाकरे गटाला 1 जागा मिळते। कोकणातील दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा। अरबी समुद्राच्या किनारी वसलेलं भारताचं एक प्रमुख बंदर म्हणजे रत्नागिरी। इथल्या राजकारणात एकच नाव घेतलं जातं आणि ते म्हणजे उदय सामंत यांचं। यंदा मात्र महाविकास आघाडी सुद्धा रत्नागिरीत चांगलं यश मिळवताना दिसते। रत्नागिरीत एकूण 5 विधानसभा मतदारसंघ आहेत। त्यातील दापोली मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय कदम यंदा इतिहास रचतील। गुहागरमध्ये ठाकरे गटाचे भास्कर जाधव आपला गड पुन्हा एकदा कायम राखण्यात यशस्वी होत आहेत। चिपळूणमध्ये शरद पवार गटाचे प्रशांत यादव, रत्नागिरीमध्ये शिंदे गटाचे उदय सामंत, राजापूर मतदारसंघात ठाकरे गटाचे राजन साळवी यंदा आमदारकीचा गुलाल उधळताना दिसतील। म्हणजेच काय तर एक्झिट पोल नुसार रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाला 3, शिंदे गटाला 1 आणि शरद पवार गटाला 1 जागा जिंकता येईल असं म्हटलं जात आहे। आता येऊयात सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजेच नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात। इथलं वातावरण जरी शांत असलं तरी राजकारण मात्र तितक्याच खुंशीच राहिले। सिंधुदुर्ग मधील कणकवली मतदारसंघात भाजपचे नितेश राणे, कुडाळमध्ये ठाकरे गटाचे वैभव नाईक, सावंतवाडीमध्ये शिंदे गटाचे दीपक केसरकर हे तिन्ही विद्यमान आमदार आपली आमदारकी वाचवतील असं एक्झिट पोल मधून समोर येते। म्हणजेच काय तर एक्झिट पोल नुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप 1, शिंदे गट 1 आणि ठाकरे गटाला 1 जागा मिळते। तर अशा प्रकारे कोकणात अवघ्या 25 जागांवरती राजकीय विस्तव आपल्याला पाहायला मिळाला असला तरी इथं अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहेत। यानंतर आपण जाऊयात मुंबई व उपनगरात। मुंबईत एकूण 36 विधानसभा मतदारसंघ आहेत। त्यामध्ये बोरिवलीमधून भाजपचे संजय उपाध्याय, दहिसरमधून ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकर, मागाठाणेमधून शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे, मुलुंडमध्ये भाजपचे मिहिर कोटेचा, विक्रोळीमध्ये ठाकरे गटाचे सुनील राऊत, भांडूप पश्चिममध्ये ठाकरे गटाचे रमेश कोरगावकर, जोगेश्वरी पूर्वमध्ये ठाकरे गटाचे बाळा नर, दिंडोशी मतदारसंघातून ठाकरे गटाचे सुनील प्रभू, कांदिवली पूर्वमध्ये भाजपचे अतुल भातखळकर, चारकोपमध्ये भाजपचे योगेश सागर, मालाड पश्चिम मध्ये काँग्रेसचे असलम शेख, गोरेगावमध्ये भाजपच्या विद्या ठाकूर, वर्सोवामध्ये ठाकरे गटाचे हारून खान, अंधेरी पश्चिम मध्ये भाजपचे अमित जाटव, अंधेरी पूर्व मध्ये शिंदे गटाचे मुरजी पटेल, विले पार्लेमध्ये ठाकरे गटाचे संदीप नाईक, चांदिवली मधून काँग्रेसचे मोहम्मद आरिफ नसीम खान, तर घाटकोपर पश्चिम मधून भाजपचे राम कदम, पूर्व मध्ये भाजपचे पराग शाह, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून समाजवादी पार्टीचे अबू आझमी, अणुशक्ती नगर मधून अजित पवार गटाचे सनान मलिक, चेंबूर मध्ये ठाकरे गटाचे प्रकाश फातर्पेकर, कलिनामध्ये ठाकरे गटाचे संजय पोतनीस, कुर्ल्यात ठाकरे गटाच्या प्रवीणा मोरजकर, वांद्रे पूर्व मतदारसंघात अजित पवार गटाचे जिशान सिद्दीकी, वांद्रे पश्चिम मध्ये भाजपचे आशिष शेलार, धारावीमध्ये काँग्रेसच्या ज्योती गायकवाड, सायन कोळीवाडामध्ये भाजपचे कॅप्टन तामिल सेल्वन, वडाळा मतदारसंघात भाजपचे कालिदास कोळंबकर, माहीममध्ये मनसेचे अमित ठाकरे, वरळीमध्ये ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे, शिवडीमध्ये ठाकरे गटाचे अजय चौधरी, भायखळामध्ये ठाकरे गटाचे मनोज जामसुदकर, मलबार हिलमध्ये भाजपचे मंगत प्रभात लोढा, मुंबादेवीमध्ये काँग्रेसचे अमीन पटेल, कुलाबामध्ये भाजपचे राहुल नार्वेकर आमदार होत आहेत।
म्हणजेच एक्झिट पोलनुसार भाजपचे 13, ठाकरे गटाचे 13, शिंदे गटाचे 2, काँग्रेसचे 4, मनसेचे 1, समाजवादी पक्षाला 1, अजित पवार गटाला 2 आमदार विजयी होत आहेत. आता येऊ ठाणे जिल्ह्यात. ठाणे जिल्ह्यातही बरीच राजकीय चुरस पाहायला मिळाली. ठाण्यात विधानसभेच्या एकूण 18 जागा आहेत. त्यातील शहापूरमध्ये अजित पवार गटाचे दौलत दरोडा, भिवंडी ग्रामीण मध्ये शिंदे गटाचे शांताराम मोरे, भिवंडी पश्चिम मध्ये काँग्रेसचे दयानंद चोरगे, भिवंडी पूर्व मध्ये समाजवादी पार्टीचे रईस शेख, कल्याण पश्चिम मध्ये शिंदे गटाचे विश्वनाथ भोईर, मुरबाड मध्ये शरद पवार गटाचे सुभाष पवार, अंबरनाथ मध्ये शिंदे गटाचे डॉक्टर बालाजी किनीकर, उल्हासनगर मध्ये शरद पवार गटाचे उमी कलानी, कल्याण पूर्व मधून ठाकरे गटाचे धनंजय बोराडे, डोंबिवली मध्ये भाजपचे रवींद्र चव्हाण, कल्याण ग्रामीण मध्ये मनसेचे राजू पाटील, मीरा भाईंदर मध्ये भाजपचे नरेंद्र मेहता, ओवळा माजीवाडा मतदारसंघातून शिंदे गटाचे प्रताप सरनाईक, कोपरी पाचपाकडी मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाण्यात ठाकरे गटाचे राजन विचारे, मुंब्रा कळवा मध्ये शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड, ऐरोली मध्ये भाजपचे गणेश नाईक, बेलापूर मध्ये शरद पवार गटाचे संदीप नाईक एक्झिट पोलनुसार जिंकताना दिसत आहेत. पुढचा जिल्हा येतो तो म्हणजे पालघर जिल्हा. ठाकूर कुटुंबाचा हा बालेकिल्ला. यंदाही ठाकूर परिवारानं आपला हा बालेकिल्ला कायम राखलाय. पालघर मधील डहाणू मध्ये भाजपचे विनोद निकोले, विक्रमगड मध्ये शरद पवार गटाचे सुनील भुसारा, पालघर मधून शिंदे गटाचे राजेंद्र गावित, बोईसर मध्ये बवियाचे राजेश पाटील, नालासोपारा मध्ये बवियाचे क्षितिश ठाकूर, वसई मध्ये बवियाचे हितेंद्र ठाकूर आमदारकीचा गुलाल उधळताना दिसतील. म्हणजेच एक्झिट पोलनुसार पालघर जिल्ह्यात भाजप 1, शरद पवार गट 1, शिंदे गट 1 आणि बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार निवडून येतील. तर महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 288 जागांचा हा महा एक्झिट पोल तुम्हाला कसा वाटला? यातले कोणते अंदाज चुकतील असं तुम्हाला वाटत असेल तर कोणताही संकोच न बाळगता आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.